केम रुग्णालयात 6 वर्षात 1176 अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। केम रुग्णालयामध्ये 2019 पासून 2024 पर्यंत 1176 अर्भकांचा मृत्यू झाला। केम मध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला प्रसूतीसाठी येत असतात। या दरम्यानच ही माहिती सध्या उघडकीस आल्याचं समोर येत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, खरं तर धक्कादायक अशी ही माहिती म्हणावी लागेल। गौरी, आपण जर पाहिलं तर केएम रुग्णालयात 6 वर्षात 1176 अर्भकांचा मृत्यू झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे। विशेष म्हणजे केएमचं जे मुंबईचं हॉस्पिटल आहे त्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामधून मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला या प्रसूतीसाठी येत असतात। मात्र अर्भकांचा मृत्यू होण्यामागील प्रमुख कारणांमध्ये मातेचं वजन कमी असणे, प्रसूतीपूर्वी झालेला संसर्ग, प्रसूती दरम्यान झालेली गुंतागुंत, बाळाला प्राणवायूचा पुरवठा पुरेसा न होणे अशी विविध कारणे दिली आहेत आणि त्यामुळे या अर्भकांचा मृत्यू झालेला आहे। 2019 पासून ते 2024 पर्यंत 1176 अर्भकांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आले। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका ज्या माता गरोदर असतात त्या मातांसाठी काही विशेष उपाययोजना राबवणार आहेत का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। विशेष म्हणजे केएमच्या या हॉस्पिटलमध्ये इतक्या अर्भकांचा मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महापालिका या गर्भवती महिलांसाठी काही विशेष उपाययोजना असतील किंवा विविध ज्या काही सवलती आहेत त्या देऊन या अर्भकांचा मृत्यू रोखण्यामध्ये यश येणार का येणाऱ्या काळामध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। गौरी, नक्कीच शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।